हाय हॅलो नमस्कार. आज मी बोलणार आहे RAS बद्दल. RAS म्हणजे काय तर रेटिक्युलर ॲक्टिवेटिंग सिस्टीम. हा आपल्या मेंदूमधला ब्रेनमधला छोटासा भाग आहे ज्याचा उपयोग केल्यामुळे आपल्याला हव्या त्या गोष्टी लवकरात लवकर मिळायला मदत होते. माझं नाव आहे माधुरी बोंद्रे राहळकर आणि मी एक लाईफ कोच म्हणून काम करते, मनी माइंडसेट कोच म्हणून काम करते. माझ्याकडे वेगवेगळ्या लेवलचे वेगवेगळे कोर्सेस आहेत ज्यामध्ये तुमच्या आयुष्यात चालू असलेल्या हेल्थ, रिलेशनशिप, करिअर, मनी या सगळे इश्यूज आपण रिझॉल्व करतो आणि तुम्ही पॉझिटिव्ह होऊन तुम्हाला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या मिळायला सुरुवात होते. सो आपण बोलत होतो RAS सिस्टीमबद्दल. हा एक ब्रेनमधला पार्ट आहे, रेटिक्युलर ॲक्टिवेटिंग सिस्टीम. आता एखाद्या गोष्टीबद्दल आपण मनातशी ठरवलं की मला ही गोष्ट हवी आहे. फॉर एक्झाम्पल कारच सोपं आहे म्हणून सांगते. सो कार जर मी मनात ठरवली तर कारच्या रिलेटेड परत परत म्हणजे माझी कार कशी असावी, माझं कोणत्या कलरची, कोणता ब्रँड, मी बसल्यावर मला कसं फील होणार आहे, हे सगळं तुम्ही व्हिज्युअलाइज केलं, एका दिवशी बघितलं, ती ट्रायलही घेतली, तुम्हाला येता जाता त्याच कारचा ब्रँड, तोच कलर दिसणार आहे. कारण याला म्हणतात मेंदूचं प्रोग्रामिंग. RAS हे प्रोग्रामिंग करत असतं. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला मनापासून हवी असेल तर तीच मेंदू फिल्टर आउट करतं आणि परत परत दाखवतं. ही फिल्टरिंगची सिस्टीम आपल्या मेंदूमध्ये पण असते, कम्प्युटरमध्ये पण असतं. म्हणजे गुगल सर्च करतो तर एखादा कीवर्ड टाकतो आपण, तर कीवर्ड टाकल्यावर त्याच्याशी रिलेटेडच माहिती मिळते. आता गुगलमध्ये तुम्ही कीवर्ड टाकल्यावर माहिती मिळते, तसंच आपल्या मेंदूचं पण आहे. विचार केल्यावर त्याची माहिती मिळायला सुरुवात होते. कारण प्रत्येकाकडे हायर पॉवर आहेच, एनर्जी म्हणतात त्याला, ती आपल्यामध्ये आहेच. ती आपल्याला बरेच मार्ग दाखवत असते. आपण त्याच्याकडे कानाडोळा करत असतो. सहज सहज ज्या गोष्टी दिसत आहेत त्या बघत असतो. आत्ता या ठिकाणी मी बसले, मी इथे खुर्चीवर बसली आहे, माझ्या ऑफिसमध्ये बसले, समोर कॅमेरा आहे, लाईट्स आहेत, कॅमेरामन आहे, किंवा मी थर्ड फ्लोअरला आहे, किंवा असं आवाज वेगवेगळे येत आहेत गाड्यांचे. पण मी हे सगळं लक्षात ठेवून बसत नाही, कारण हे बाय डिफॉल्ट आहे, हे असणारच आहे. सो ह्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे काय, मी कोणत्या सब्जेक्टवर शूट करते हे मी डोक्यात घेते. तर RAS आपल्याला ह्यामध्ये मदत करतो. तर मी आत्ता RAS सिस्टीमबद्दलच बोलते आणि त्याचं लाईव्ह एक्झाम्पल म्हणून हे दिलं. आपला मेंदू फिल्टर करत असतो गोष्टी, ज्या आपल्याला महत्त्वाच्या वाटतात तेवढ्याच आपल्या वर येतात, म्हणजे मनात राहतात. विचार आपण त्याच्यावर परत करतो, कारण प्रायोरिटी असते त्या विचारांना. सो RAS आपल्याला अशा प्रकारे हेल्प करतो की तुम्हाला एखादी गोष्ट हवी आहे तर ती मिळवण्याकरता तुम्हाला काय केलं पाहिजे, विचार केला पाहिजे त्याबद्दलचा, त्याचं पूर्ण व्हिज्युअलायझेशन झालं पाहिजे आपल्याकडनं की मला एखादी गोष्ट हवी आहे, तर त्याबद्दल मी पूर्ण विचार करून माझा विजन बोर्ड तयार आहे, ॲफर्मेशन मी वाचतीये. त्यामुळे काय होतं, ती गोष्ट आपोआप तुमच्या समोरून जायला सुरुवात होते. आणि ज्यावेळी आपण ॲफर्मेशन बनवतो, म्हणजे आपलं जनरली काय असतं, आय एम नॉट गुड इनफ, मी त्या गोष्टीसाठी लायक नाही आहे, माझ्या आयुष्यात काही चांगलं घडत नाही, असं वगैरे आपण सहज बोलत असतो. सो आपल्या मेंदूला ते नकारात्मक गोष्टी मॅनिफेस्ट व्हायला सुरुवात करतं, म्हणजे आपला मेंदू त्याच गोष्टी घेतो. त्यामुळे आपल्याला जे पाहिजे आहे ते घेण्यासाठी आपल्याला भावना तशा प्रकारच्या आणणं गरजेचं असतं. लाईक एक्झॅक्टली अपोजिट ॲफर्मेशन तयार करणं गरजेचं आहे, जे तुम्हाला तुमच्या ज्या गोष्टी पाहिजे आहेत त्या गोष्टी मिळवण्यास मदत करेल. फॉर एक्झाम्पल, आता मला 1,00,000 फॉलोअर्स झाले आहेत हे मी म्हणतीये. आता बॅक ऑफ द माइंड मी जर समजा ते कसे होतील, शक्य आहे का ते इतक्या लगेच, किंवा मला काहीतरी करावं लागेल, असं जर विचार केलं तर माझा फिल्टर काय घेणार आहे, ते निगेटिव्ह थॉट घेणार आहे. सो माझा फिल्टर एवढाच आहे की माझे 1,00,000 फॉलोअर्स झालेत, तर त्याच्यामुळे काय होणार आहे, हे ऑटोमॅटिकली ते मला रिझल्टमध्ये दिसणार आहे. त्याच्या पुढचं मागचं याचा विचार मला करायची गरजच नाही. सो मेंदूमधला हा RASचा जो पार्ट आहे तो आपल्याला
त्याच गोष्टी परत दाखवायला हेल्प करतो आणि त्या गोष्टी आपल्या सबकॉन्शियसली प्रोग्राम होतात. कारण सबकॉन्शियसमध्ये जे टाकाल ते खरं होतं. सो परत विचार केल्याने RAS ॲक्टिव्ह होते आणि RAS ॲक्टिव्ह झाल्यामुळे सबकॉन्शियस प्रोग्रामिंग होतं आणि या प्रोग्रामिंगमुळे ॲक्च्युली आपल्या आयुष्यात ज्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत त्या तशाच्या तशा मिळू लागतात. सो RAS आपल्या आयुष्यात अशा प्रकारे काम करत असतं. सो जनरलच तुम्ही याच्यानंतर ऑब्झर्व करून बघा तुमच्या रोजच्या आयुष्यामध्ये. तुम्हाला एखादी म्हणजे समजा मोबाईलही घ्यायचा आहे, काही कोणतीही वस्तू, एखादा ड्रेस घ्यायचा आहे, तो खूप मनात बसला ना तर तुम्हाला 4 ठिकाणी सेम ड्रेस दिसणार आहे. मोबाईल सुद्धा आयफोन घ्यायचा आहे म्हटलं तर तुम्हाला वेगवेगळ्या आयफोनच्याच ॲड दिसतात. कारण आपलं मन तेच शोधत असतं. कळत नकळत आपलं लक्ष तिथे असतं. ते शोधल्यामुळे आपल्याला असं होतं की आता हे लवकरात लवकर माझ्याकडे यायला हवंय आणि त्यामुळे आपण त्या गोष्टी मिळवण्याकरता त्यावर ॲक्शन घेतो आणि ॲक्शन घेतल्यामुळे ऑब्व्हियस आहे की त्या गोष्टी आपल्या आयुष्यात येतातही. सो इथेच लॉ ऑफ अट्रॅक्शन सायंटिफिकली वर्क करतं, म्हणजेच न्यूरो प्रोग्राम. आता हे जे RAS सिस्टीम म्हटलं ते आपल्या मेंदूमध्ये असल्यामुळे न्यूरॉन्स ॲक्टिवेट होतात आणि ही तर नॉर्मल प्रोसेस आहे. फक्त मी वेगळ्या पद्धतीने तुम्हाला समजावून सांगितली की हे कसं होऊ शकतं. तुम्हाला एखादी गोष्ट मिळवायची असेल तर त्याचा परत विचार केल्यावर, ते बघितल्यावर, व्हिज्युअलाइज केल्यावर, त्याच्याबद्दलची वाक्य बोलल्यामुळे RAS सिस्टीम ॲक्टिवेट होते आणि सबकॉन्शियस माइंडमध्ये आपल्याला जे पाहिजे तो प्रोग्राम रजिस्टर होतो आणि त्यामुळे ती गोष्ट रियालिटीमध्ये येते. सो असा आहे RAS सिस्टीमचं काम. सो तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडत असेल तर तो इतर लोकांनाही पाठवा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, ज्यामुळे तुम्हाला असे असंख्य व्हिडिओ येत राहतील. तुम्ही त्याच्यावर काम करू शकाल, तुमच्या आयुष्यात बदल व्हायला सुरुवात होतील आणि एक शेअर हा मला माझ्या आयुष्यामध्ये अजून जास्त देण्यासाठी हेल्प करेल. सो नक्की शेअर करा सगळ्यांकडे. कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ कसा आहे. कमेंट करा की तुम्हाला ते जाणवलं का. थँक्यू सो मच.